अरे बास. आपण म्हणजे मी वैयक्तिक मेंढी पालन करतो. तर काही लोक काय करतात की शेळी पालनासोबत मेंढी पालन नाही, म्हणजे थोड्याशा मेंढ्या ठेवतात आणि शेळ्या जास्त असतात त्यांच्याकडे. आणि मग नंतर त्यांना जर कोणी विचारलं तर ह्या मेंढ्या कशाला, तर ते काय सांगतात की हे शेळ्यांचं राहिलेलं जे काय चारा आहे तो ह्या मेंढ्यांना घालतो आणि त्याच्यावरती त्या जगत असतात. तर मी वैयक्तिक सांगतो, मेंढ्या सांभाळा जास्त प्रमाणात आणि जो शेळ्यांना चारा घालताय तोच घाला. 5-6 शेळ्या ठेवू नका अशा नाही, ठेवा. त्याचं कारणही सांगतो, कारण मेंढी पालनात शेळी पालन का करायचं. तर मेंढ्यांचं कधी काय होतं, आता हे जर नारी सुवर्ण जर ब्रीड असेल किंवा अजून 2 पिल्ला देणारे आविशान एखाद्याचे असेल किंवा एखाद्याकडे दुसरे अजून कुठले असेल जिला 2 पिल्लं होतात, तेव्हा एक गोष्ट कामाला येते, मेंढ्या दूध काढून देत नाहीत आणि मुळात मेंढीला दूध कमी असतं. कुठल्याही मेंढीचं घ्या, 2 पिल्लं पितील एवढं दूध असतं. पण जेव्हा 3 किंवा 4 पिल्लं होतात तेव्हा मात्र त्यांचं दूध कमी होतं. मग त्यावेळेला ह्या शेळ्या कामाला येतील. मग तेव्हा काय करायचं आपण की ह्या ज्या शेळ्यांचं जे दूध आहे ना ते ह्या मेंढ्यांच्या पिल्लांना पाजा, सर्वात उत्तम रिझल्ट येतो. म्हणजे शेळीपालन पण आहे पण कमी प्रमाणात आणि मेंढीपालन जास्त प्रमाणात करा. आणि मुळात म्हणजे तुम्ही म्हणाल की मग शेळीपालनच केलेलं काय बिघडलं, तर शेळीपालन केलेलं काहीच बिघडत नाही. पण ही ज्या पद्धतीनं वाढतात किंवा ह्यांचं ज्या पद्धतीनं वजन होतं ना तेवढं तुमच्या मेंढ्यांचं कधी होणार, आपलं शेळ्यांचं कधी होणार नाही. कारण ह्यांना काय आहे, काही खाऊ द्या, काही पिऊ द्या, एकदम ओके, तुम्हाला त्रास नाही देणार, काही नाही किंवा वजनाला काही प्रॉब्लेम येणार नाही. पण शेळ्यांचं तसं नसतं. शेळ्यांना सिलेक्टेड चारा क्वालिटीचा लागतो, त्यामुळं त्यांच्या वजनाला थोडासा लेट होतो. आता हे जनता बघू शकता तुम्ही, खाली तर सर्व उड्या मारते किंवा जे काय आहे, तर हे त्याच्यासाठी असतं. त्याच्यामुळे 2-4 नाही तरी 5-6 शेळ्या ठेवा. शेळ्या एकत्र राहत नाहीत हे मला मान्य आहे, पण शक्य झालं तर शेळ्यासोबत थोड्याशा ठेवायच्या, 4-5 ठेवा. कारण काय होतं आहे की शेळ्यांचं जे दूध आहे ते ह्यांच्या कामाला येतं. कारण आणि मेंढ्यांना जर तुम्ही शेळीपालनाचा चारा घातला, जो काय आहे तुमच्याकडे मेथी घास, दशरथ घास, जो काय असेल तो जर घातला तर ह्यांना 4 पिल्लं पण होण्याची शक्यता असते. मग 4 पिल्लं जेव्हा होतील मादीला म्हणजे मेंढीला, तेव्हा तिचं दूध हे 100% पुरणारच नाही. कारण 2 पिल्लांपर्यंत ओके पुरतं, 3ऱ्या पिल्लाला थोडंसं कमी पडतं. कारण आमचा बंटू सेट जो छोटा राहिला आहे तो 3ऱ्यातला आहे, त्याच्यामुळे थोडासा छोटा आहे. कारण 2ला तर 100% दूध पुरते, 3ला कमी पुरतं. तर 3 किंवा 4 जर पिल्लं झाली तर तेव्हा त्या शेळी पालन आपल्या कामाला येईल. तेव्हा काय करायचं आहे, त्या शेळ्यांचं जे दूध आहे ते 3ऱ्या आणि 4थ्या पिल्लाला पाजायचं आहे. आणि जर काय तुम्ही ह्यांना शेळ्यांचा चारा घातला, आता हे उभं राहून दाखवते ना, तेव्हा तर म्हणजे उड्या पण मारून दाखवेल. अशा पद्धतीनं ही पिल्लं होतील. कारण लहान जेव्हा असताना महिनाभर तरी कमीत कमी दुधाचा वापर पाहिजे, कारण दुधाशिवाय त्यांना पर्याय नसतो. 1 महिनाभर तरी 2-3 दिवसापासून खायला सुरुवात करतात, पण ती खात नाहीत. मी नेहमी सांगतो की ही 2-3 दिवसातनं खायला सुरुवात करतात, पण खात नाहीत. तर ते चाटून फक्त म्हणजे जशी माती चाटायला प्रयोग करतात ना तसं करतात. पण तेव्हा जर तुम्हाला जर शेळ्यांचं दूध देता आलं तर 100% तो एक कामाला म्हणजे कामाचं होणार आहे. कारण शेळ्या तर शेळ्या आणि ह्यांची जी पिल्लं आहेत ती एकदम क्वालिटी राहतील. कारण जेव्हा ह्यांना 3 किंवा 4 पिल्लं होतील, तुम्ही म्हणाल की आम्ही बाहेरचं दूध पाजू, बाहेरच्या दुधावरती अजिबात प्राणी सक्सेस होत नाहीत. कसंही पाजा आणि कितीही पाजा, काहीही नाही. त्याच्यापेक्षा जर असं शेळीचं दूध असेल, शेळीचंही दूध चांगलं पचनाला असतं, त्याच्यामुळं ते जर पाजलं तुम्ही तर होणारी पिल्लांना जी काय ग्रोथ पाहिजे ती 100% चांगली होती. आता आमचा बंटू कुठे आहे, नाही तर मी तुम्हाला दाखवलं असता. त्याला आम्ही बाहेरचं दूध पाजतो, हे बघा इकडे रे. आता ह्याला आम्ही बाहेरचं दूध पाजतो, पण जेवढ्या पद्धतीनं पाहिजे तेवढ्या पद्धतीनं झालेलं नाही. त्यामुळं बाहेरच्या दुधाच्या मागे न लागता जर का असं शेळीचं वगैरे दूध पाजलं तुम्ही त्यांना, तर मात्र 100% त्याच्यामध्ये फरक पडतो. आणि तो म्हणजे जो काय वाढ आहे किंवा जेव्हा जे काय व्हायला पाहिजे ते 100% होतं. त्यामुळे 1-2 शेळ्या ठेवल्या, आता आमच्याकडची परिस्थिती नाहीच आहे शेळ्या ठेवण्याची, त्याच्यामुळे नाही ठेवू शकत. पण भविष्यामध्ये तोही एक प्रयोग कामाचा आहे. कारण शेळीचं उत्पन्न तर मिळेल, भले कमी मिळेल, पण अशी का पिल्लं जर झाली तर तिला म्हणजे मेंढीला 2-4 म्हणजे 2पेक्षा जास्त जेव्हा क्वांटिटी होईल तेव्हा मात्र त्या शेळ्यांचा फायदा होईल. मग ते भविष्यामध्ये करू. कारण आपल्याला दुधासाठी गाय किंवा म्हैस पाळणं हे अजिबात सक्सेस होणार नाही आणि ते शक्यच नाही. कारण काय होतं की जर गाई किंवा म्हशीच्या शेजारी ह्यांना जर बांधलं तर 100% त्या गाईची किंवा म्हशीची मॉर्टिलिटी होते. कधी जेव्हा हे मेंढीपालन कराल, ह्या मेंढ्यांना
गाईपासून एक तर लांब असू द्या किंवा म्हशीपासून, दोन्हीपासून लांब असू द्या, ह्यांच्या लघवीचा एवढा त्रास होतो त्या गाईला किंवा म्हशीला, तर ती जगतच नाही. त्याच्यामुळं गाई किंवा म्हस पाळणं आपल्यासाठी शक्य नाही, कारण त्या गाईच्या म्हणजे एक गाई सांभाळायला कमीत कमी 5 मेंढ्यांचं उत्पन्न, 5 मेंढ्यांचा चारा खाती ती. त्यामुळं आपल्याला काय ते शक्य होणार नाही किंवा ते पॉसिबल आहेच नाही आपलं. त्याच्यापेक्षा आपण काय करू, 1-2-4 शेळ्या ठेवू, नंतर भविष्याची गोष्ट सांगतो, आत्ताच नाही. आणि जर तुमच्याकडे तशी सुविधा असेल तर मात्र तुम्ही आत्तापासूनच जर केलं तर ह्या मेंढ्यांना जे लागणारं दूध आहे पिल्लांना, तर ते शेळ्यांचं दूध केलं ह्यांना तर चांगलंच आहे. आणि गाईचं दूध 100% मी सांगतो पचन तर होतं गाईचं दूध, आम्ही देऊन पाहिलेलं आहे. पण ते त्या पद्धतीतनं रिझल्ट करेल ह्याची काही गॅरंटी नाही. कारण आत्तापर्यंत मी खूप पिल्लांना ते गाईचं दूध पाजलेलं आहे, सोयाबीनचं दूध केलेलं आहे, परत आपण जी खपरी पेंड येते त्याचंही दुधामध्ये रूपांतर करून पाजलं आहे, पण त्याचा एवढा काही रिझल्ट येत नाही. पण मेंढीचं दूध असेल तर मात्र रिझल्ट येतो. आणि मेंढीला दूध 3-4 पिल्लाला म्हणजे पुरेल एवढं नाही होत, कारण 4 पिल्लांना दूध पाजणे म्हणजे कमी पिल्लं नाही आहे, तर तिला मोठी गोष्ट आहे. तर त्याच्यासाठी असा काय ऑप्शन केला तर चांगला आहे. पण तुम्ही म्हणाल की शेळ्यांचा राहिलेला चारा ह्यांना टाकून आम्ही जगू, तर तसं नाही. तर शेळ्यांना जो चारा तुम्ही देताय त्याच्याच प्रमाणात ह्याला द्या. आणि पाहिजे तर तुम्ही शेळ्यांच्या पिल्लांचं आणि ह्यांच्या पिल्लांचं वजन कम्पॅरिझन करून पहा. ही पिल्लं कधीच ऐकणार नाहीत. आता ही जी 2 महिन्याची पिल्लं आहेत, आता मला थंडी लागते आणि मी नेहमी, तुम्ही म्हणाल की असं का, तर आमच्याकडे थंडीचंच सीझन असतं, त्याला पर्यायच नसतो. आणि अशात ही पिल्लं उड्या मारतायत, बघू शकता. आता ही काय पद्धतीनं माझ्याबरोबर खेळायचं चाललं आहे, तर ह्या अशा पद्धतीनं उड्या मारतात. तर हे जर असं असेल, म्हणजे जेव्हा ही 3-4च्या पुढे जेव्हा क्वांटिटी जाते तेव्हा जो दुधाचा प्रश्न पडतो, तर त्या दुधाच्या जी काय कम्पॅरिझन करायचं आहे तर अशा पद्धतीनं. आणि जर काय ह्यांना शेळ्यांचा जो चारा आहे तो जर घातला तर माझ्या माहितीप्रमाणे 3-4 कंटिन्यू पिल्लं होतील. 2 तर विषय सोडा, पण 3-4ची लेवलमध्ये ही प्राणी चालतील. कारण जो शेळीपालनामध्ये चारा तुम्ही करता, म्हणजे मला तर शेळीपालनाचा एवढा गंध नाही, पण आपलं थोडंसं नॉर्मल माहिती आहे. जो काय चारा लागतो तो पौष्टिक चारा लागतो आणि क्वालिटीचा लागतो. त्याच्यामुळे शेळीपालन हे क्वालिटीमध्ये चालतं. आणि तोच जर चारा मेंढ्यांना घातला तर मेंढ्या मग किती क्वालिटीमध्ये होतील ते तुम्हीच विचार करा. कारण आमच्याकडे काहीच क्वालिटीचा चारा नसताना हे सर्व क्वालिटीमध्ये आहे. त्याच्यामुळे जर शक्य झालं कुणाला तर तुम्ही असं काही करू शकता. आणि त्या दुधाचा फायदा ह्या पिल्लांना मात्र 100% होऊ शकतो. मला काय ह्यांना दिवसभर चारा घालत बसायचं नाही किंवा काय नाही. आता आम्ही बघा सकाळी चारा टाकलेला आहे, खाली दाखवा गव्हाणीमध्ये. आता बघा काय पद्धतीनं आमच्या गव्हाणीमध्ये चारा राहिलेला आहे. आणि झाडू मारायची काही गरजच नसते, आम्ही ह्याच्यातच पुन्हा नवीन चारा टाकतो. आणि दिवसभर चारा टाकल्यानंतर बघा आता ह्या ज्या माद्या रवंत करतायत इकडे, ह्या ज्या माद्या रवंत करत आहेत उभ्या, तर हे त्यांना म्हणजे दिवसभर जो काय चारा पाहिजे होता तो त्यांनी खाल्ला आहे. आणि आता त्यांना त्या चाऱ्याची गरज नाही म्हणून त्या रवंत करत आहेत. आणि गव्हाण्यांमध्ये अजिबात काही ठेवत नाहीत. तर जर काही फक्त मुरघास, तुम्ही म्हणाल की तुमच्याकडे म्हणजे दुसरा चारा, तर आपल्याकडे दुसरा कुठला चारा नसतो आणि होणार पण नाही भविष्यामध्ये. आणि जर झाला तर म्हणजे उन्हाळ्यामध्ये फेब्रुवारीच्या नंतर मेपर्यंत काय जो काय बनेल चारा तो म्हणजे बनवू शकतो, मेथी घास किंवा तुती वगैरे. बाकीचा याच्या पलीकडे चारा येऊ शकत नाही आपल्याकडे आणि काही नाही. त्याच्यामुळे आपल्याला हेच कन्सेप्ट आमचं ओके आहे. बाकी ह्याच्या पलीकडचं आमच्याकडे कन्सेप्टच नाही आहे. त्याच्यामुळे जर तुमच्याकडं असं काय होत असेल तर 100% करा. आता बघू शकता ह्या सर्व माद्या रवंत करत उभ्या येतात. का तर ह्यांचं पोट भरलेलं आहे आणि त्यांना जे पाहिजे होतं दिवसभरामध्ये खाण्यासाठी किंवा पोटासाठी जे काय लागतं ते त्यांना दिवसभर दिलेलं आहे आपण. त्याच्यामुळे त्यांचाही काय त्रास नाही किंवा कुठल्या मादीचं इकडे तिकडे पळापळ नाही किंवा खाण्यासाठी. फक्त हे जी लहान गँग आहे ना ही मात्र खेळण्यासाठी. आता मी जर खाली बसलो ना तर हे माझ्या डोक्यावरती पण उड्या मारतील, अशा पद्धतीनं आहे. तर आता बघा तुम्हाला मी दाखवतो, खालीच नुसतं बसू द्या. आता बघा थोड्या वेळाने नुसतं ह्यांचं काय होतंय, तर ही जेव्हा म्हणजे असं म्हणजे ह्यांचं एक असतं की आमच्याबरोबर संध्याकाळचं असं खेळायला वेळ वगैरे पाहिजे. आणि जेव्हा आपण खेळतो ह्यांच्याबरोबर म्हणजे अशी मस्ती करतो आम्ही वैयक्तिक, तेव्हा ही एकदम म्हणजे ॲक्टिव्ह असतात. आणि थंडीचा ह्यांना अजिबात म्हणजे कुठल्याच पिल्लाला थंडीचा अजिबात काही त्रास होत नाही. फक्त तुम्हाला जर चाऱ्याचं नियोजन जमलं ना की मेंढीपालन जमलं, त्याच्यामध्ये काहीही होत नसतं. फक्त जे दुधाचा प्रॉब्लेम येतो म्हणजे 2 पिल्लांपर्यंत तर काही प्रॉब्लेम येत नाही, मी पाहिलेलं आहे. किंवा माझ्याकडे ही तुम्ही बघू शकता ही 2 पिल्लं सर्व येतं. 2 पिल्लापर्यंत काहीच होत नाही. 3रं आणि जर 4थं पिल्लं झालं
तर मात्र तो विषय येणार आहे दुधाचा. मग त्याच्यासाठी तुम्हाला जर तसं काय नियोजन करता आलं शेळ्यांचं वगैरे, तर हे 100% कामाचं आहे. कारण 3ऱ्या आणि 4थ्या पिल्लाला दूध हे मादीचं कमी पडतं. आता हे बंटू शेठ बघू शकता, बाहेरचं रोज अर्धा लिटर दूध पितंय, म्हणजे सकाळी पाव लिटर संध्याकाळी पाव लिटर, तर अर्धा लिटर दूध पितंय, तरीसुद्धा तो त्या पद्धतीनं आहे. म्हणजे त्याची जी काय ग्रोथ पाहिजे होती, जी क्वालिटी पाहिजे होती ती चांगली नाही झाली, उंचीला कमी झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं आहे. जर काय तुम्ही शेळ्यांचा चारा घातला तर ह्यांना 100% 3 ते 4 पिल्लं 100% होऊ शकतात, त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. आणि बघू शकताय 2 पिल्लांमध्ये जर असा जर तामजाम असेल तर 3 आणि 4 पिल्लांमध्ये किती काय क्वालिटी होईल. तर त्याच्यासाठी तुम्हाला जे काय नियोजन करायचं आहे तर अशा पद्धतीनं करा. आणि जेव्हा ही पिल्लं खेळतात, आता खेळतात काय करतायत ते तुम्हाला दिसतंय, तर हे जेव्हा होतं ना तेव्हा मात्र शेडमध्ये शोभा येते, त्याच्याशिवाय शोभा येत नसते. आणि कोण कुणाला मारत नाही, ह्याच्यामध्ये एक प्लस पॉईंट असतो मेंढ्यांमध्ये. पण शेळ्यांचं काय होतं की शेळी एकमेकाला मारते, त्यामुळं आपण पण ठेवायला थोडासा, म्हणजे माझं वैयक्तिक शेळीपालन ठेवायला म्हणजे त्रास आहे, कारण त्यांना सेपरेट बांधून ठेवायला लागतं, त्याच्याशिवाय त्या राहत नाहीत. पण हे आमचं एकत्र फॅमिली राहते, त्यामुळे ह्या फॅमिलीचा मला काही त्रास नाही. पण भविष्यामध्ये दुधासाठी आम्हाला ते करावं लागणार आहे, तेव्हा मग बघूया काय ऑप्शन असेल काय नसेल तो तेव्हा आपण तो ऑप्शन करू. पण तुमच्याकडे जर असा ऑप्शन असेल तर मात्र शेळ्यांना जो चारा घालताय तुम्ही तो मेंढ्यांना घाला. जेवढी पिल्लांची संख्या वाढेल तेवढी वाढू द्या. आणि त्यांना दुधाचा जो प्रश्न आहे तो मात्र तुम्ही त्या शेळ्यांचे जे दूध निघेल ते ह्यांना घाला.